नमस्कार. चला, आज आपण स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातली एक अशी गोष्ट ऐकूया, एक अशी कथा जी आपल्याला धैर्याचा खरा अर्थ काय असतो हे शिकवून जाईल. ही कथा आपण घेतली आहे गायत्री परिवाराच्या सचित्र बालकथाय या संग्रहामधून. तर मग सुरुवात करूया. ही गोष्ट आहे काशीच्या त्या जुन्या रस्त्यांवरची, जे रस्ते फक्त पवित्रतेसाठीच नाही तर तिथल्या काही खोडकर वानरांसाठी सुद्धा ओळखले जायचे. एके दिवशी काय झालं, स्वामी विवेकानंद त्याच परिसरातून चालले होते जिथे या वानरांचा वावर होता, किंबहुना दरारच होता. आणि स्वामीजींना पाहताच जणू काही त्यांच्या अस्तित्वाने ती वानरं डिवचली गेली आणि बघता बघता एका मोठ्या टोळक्याने किंचाळत त्यांच्या दिशेने धाव घेतली. परिस्थिती खूप वेगाने बिघडत होती. त्या वानरांनी स्वामीजींना चारी बाजूनी घेरलं होतं आणि त्यांच्या पायांचा चावा घेण्याचा प्रयत्न करत होती. अशावेळी पळून जाण्याशिवाय दुसरा कुठला मार्गच दिसत नव्हता. आता या अनपेक्षित हल्ल्याला स्वामीजींनी काय प्रतिक्रिया दिली असेल, चला पुढे पाहूया. अगदी स्वाभाविक होतं. त्या आक्रमक टोळक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वामी विवेकानंद मागे फिरले आणि त्यांनी पळायला सुरुवात केली. पण गंमत बघा, त्यांच्या पळून जाण्याने समस्या काही सुटली नाही, उलट ती आणखीनच वाढली. स्वामीजी जेवढ्या वेगाने पळत होते, ती वानरं तेवढ्याच जास्त आक्रमकतेने त्यांचा पाठलाग करत होती. जणू काही त्यांनी ठरवलंच होतं की काहीही करून चावा घ्यायचाच. आणि मग त्या भीती आणि गोंधळाच्या वातावरणात अचानक एक आवाज घुमला. एक असा आवाज ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. एका अनोळखी व्यक्तीच्या आवाजाने तो सगळा गोंधळ जणू शांत केला. तो एक साधा पण अत्यंत शक्तिशाली आदेश होता, पळू नका, सामना करा. तो खरं तर फक्त एक सल्ला नव्हता, ती एक अशी प्रेरणा होती ज्याने त्या क्षणी भीतीचं रूपांतर थेट धैर्यात केलं. ते शब्द कानावर पडताच स्वामीजींनी आपलं पळणं थांबवलं. ते जागीच स्तब्ध उभे राहिले. ते मागे वळले आणि ज्या वानरांना ते घाबरून पळत होते त्याच वानरांकडे पाहून त्यांनी एका कणखर निश्चयी आवाजात त्यांना दटावलं. आणि तोच तो निर्णायक क्षण होता. ज्या क्षणी त्यांनी भीतीला सामोरं जायचं ठरवलं, त्या क्षणी सगळा धोका नाहीसा झाला. त्यांच्या त्या एकाच दरडावणीने ती सगळी वानरं घाबरून तिथून पळून गेली. ही एक छोटीशी घटना आहे, पण खूप तीव्र. आणि हीच घटना आपल्याला आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या आव्हानांना कसं सामोरं जावं याचा एक खूप मोठा धडा शिकवते. खरं तर ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी एक रूपक आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भीतीदायक अडथळ्याला कसं तोंड द्यायचं हेच ती सांगते. या संपूर्ण कथेचा सार अगदी स्पष्ट आहे. परिस्थितीतून पळ काढणं म्हणजे निव्वळ भ्याडपणा, आणि भ्याडपणाने कधीच विजय मिळत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भय, कष्ट आणि अज्ञान ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच पळून जातात जेव्हा आपण त्यांचा सामना करण्यासाठी तयार असतो. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती वानरं आहेत ज्यांना आपण घाबरून पळतोय आणि आता त्यांना सामोरं जाण्याची वेळ आलीये असं नाही का वाटत?